मित्रांनो आपल्या सोबत आहेत बैलगाडी क्षेत्रात हे नाव नवीन आपल्याला ऐकायला भेटते, पण त्यांचं नाव पहिल्यापासून आहे. समाजसेवक संतोष शेठ तोडकर आणि बैल धावणीला टॉपची लागली. आणि मेन म्हणायला लागेल शेठ, तुम्हाला एक आशीर्वाद लागला की लोकांचा समाजसेवा करता का नाही, कुठंतरी पब्लिकचा आशीर्वाद किंवा सगळ्या गोष्टी लागते त्यावेळेस कायम बैल गुलाबात राहत असते ती, किंवा टॉपची बैल धावणीला लागत असते ती. आज बैल बऱ्याच जणांच्या पाशी असते, पैसा बऱ्याच जणांच्या पाशी असतो, पण पब्लिकचा आशीर्वाद महत्वाचा असतो. महादेवाचा मेन करून महादेवाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. बरं, काय ही बैलगाडी क्षेत्रात याचा कधी विचार केला? 4-5 वर्षापासून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण आलो. बकासूर आपल्या बकासूरमुळे नाद लागला. बकासूरला कुठल्या मैदानात तुम्ही पहिल्यांदा बघितलं? त्याला लाईव्ह मध्येच बघत होतो आपण, व्हिडिओ मध्ये. ते बघत बघत आपण नाद लागला. आता तुमचं कार्य मोठं आहे, कारण तुम्ही समाजसेवा करता किंवा बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या लोकांना मदत करता. त्या गोष्टीतनं ह्या गोष्टीत बैलगाडा क्षेत्रात पडाय कोणाकोणाची साथ आहे? सगळी टीम आहे आपली. पंढरपूरची टीम आहे आपली, रत्नागिरीची टीम आहे. बाकी देवीदास महाराज जगताप आहे, विशाल डीजेराव आहे, अनिकेत बिडकर आहे. हे सगळ्यांची साथ आहे. कारण काय होतं माहिती आहे का, बैलगाडा क्षेत्राचा खेळ म्हणले की टीम तर लागते, कारण टीममुळं सगळ्या गोष्टी होत्या त्या. शेठ ह्या क्षेत्रात ज्यावेळेस पहिल्यांदा पडला आणि पहिला बैल कोणता खरेदी केला, की हा बैल खरेदी केला आणि तिथनं प्रवास चालू झाला? शिव करून होता. शिवपासून सुरुवात झाली होती. मग सुरुवातीला कसं कसं झालं? सुरुवातीला काय ते आता नवीन होतं, आस्ते आस्ते शिकत गेलो. आता व्यवस्थित चालू, व्यवस्थित आहे. कारण काय होतं, ह्या बैलगाडा क्षेत्रात बरीच बैलगाडा मालक होऊन गेली, बऱ्याच मुलाखती घेतल्या. सगळीजण म्हणतात की ज्यावेळेस आम्ही सुरुवात करतो त्यावेळेस बराच खडतर प्रवास असतो, संघर्ष असतो. बैल आपला बैल पळत असला तरी पायऱ्याच्या नियोजन होत नाही, ती बऱ्याच गोष्टी असते. त्याच्या मागे आपलं पहिऱ्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. नवीन नवीन क्षेत्रामध्ये कष्ट घेतल्याशिवाय फळ येत नाही. काय सुरुवातीला कशा गोष्टीतनं जायला लागलं? कारण आता समाजसेवक संतोष शेठ तोडकर हे नाव महाराष्ट्रभर गाजतंय. मल्हार असेल, सुंदर असेल किंवा अजून नंदी असलेली, पण ह्या नावासाठी बी बरोबर लय मोठा स्ट्रगल आहे म्हणावं लागेल. हो, खूप या महादेवाचा आशीर्वाद आहे. स्ट्रगल केल्याशिवाय यश येत नाही. हे सर्व महादेवाच्या आशीर्वादाने सगळे सिद्ध झाले. काय शिकत गेला ह्या बैलगाडी क्षेत्रात की ह्या गोष्टी शिकलो? कारण बैलगाडी क्षेत्रात बऱ्याच गोष्टी शिकण्याजोग्या आहेत. बैलगाडा क्षेत्रात जे प्रेम आहे ते कुठे नाही, असं बघायला भेटणार नाही परत. पेडगावचं खूप 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 छान आयोजन केलंय. हे असं प्रेम कधी बघायला भेटणार नाही बैलगाडी क्षेत्रात. शेठ, आता तुमचं सहकार्य आहे ती कायम मला दिसते, व्हिडिओ दिसते ती किंवा रील्स मध्ये दिसते ती. काय शेठजींच्या विषयी सांगता, आणि सुंदर असेल किंवा आपल्या मल्हार विषयी? सर्वप्रथम तुमचं स्वागत, की तुमच्यामुळे आम्ही घराघरात पोचतोय. आणि सर्वप्रथम संतोष शेठ तोडकर हे समाजसेवक हे जे नाव लावलं ना, हे समाजसेवा करून लावले. हे त्यांनी स्वतःने नाही लावलं, तर लोकांनी लावलं आणि लोकांनी त्यांना पदवी दिली आणि त्याचं यश म्हणून आम्हाला नगरसेवकपदी त्यांची विराजमान झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, आज हा मुक्या जनावरांचा आशीर्वाद हा त्यांना भयानक म्हणजे भयानक आहे. कारण की मुक्या जनावराला जे आपण खातो, जे आपण खाद्य खातो, तेच खाद्य म्हणजे बऱ्यापैकी 30% ते खाद्यांचा वापर शेठ आपल्या बैलांना करतात. त्याच्यामुळे हे सगळं यश आहे. आणि मुक्या जनावरांच्या मागे जे ते मेहनत घेतात, त्याच्यामुळे हे सगळं आज इथपर्यंत पोहोचले आहेत. आणि आम्हाला ते आमचे मित्र असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आता ज्यावेळेस बैलगाडा क्षेत्रात शेठजींच्या सोबत आला, ह्या इथला आनंद घेतला, आज कसं वातावरण वाटलं? कारण आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या गोष्टीचा अनुभव किंवा वेगवेगळ्या मित्रांनी फिरणे, आपल्या पाहुण्या रावळ्यातले असेल, पण ह्या क्षेत्रात मैदानात आलं का नाही, एक वेगळंच वातावरण असतं. नाही, असं ह्या क्षेत्रातच नाही, ते कोणत्याही क्षेत्रात गेलं ना, त्यांच्यासोबत आम्ही असलो तरी आम्ही त्यांच्यासोबत असल्याचा आम्हाला अभिमानच वाटतो की आमच्यासोबत असा मित्र आहे. की मित्र कसा असावा तर असा असावा, की प्रत्येकाच्या दुःखात, प्रत्येकाच्या अडचणीत धावून येणारा मित्र असावा. तुम्ही मगाशी मला विचारलात की इथे आल्यावर कसं वाटलं. तुम्ही कधी ठाण्यात आलात ना, तर ठाण्यात आल्यानंतर पण तुम्हाला असंच वाटेल की त्यांचा अभिमानच वाटेल त्यांच्यासोबत फिरत असताना. प्रत्येक लोक त्यांना बघून स्माईल, काय शेठ, ते बोलतात कमी आणि काम करतात जास्त. तुम्हाला आता त्यांच्या मुलाखतीवरून कळालं असेल, ते बोलतात फार कमी आणि काम जास्त करतात आणि त्यांच्या कामातून सगळ्यांना उत्तर मिळतं इकडे.
कारण खरं आहे बरं का, ज्यावेळेस एखादा व्यक्ती कुठलाही असू दे चांगलं कार्य करत असतो किंवा बऱ्याच गोष्टी करत असतो चांगल्या समाजात, त्यावेळेस त्या बोलून दाखवत नसतो तो. कारण जी लोक करून दाखवते ती कधी जास्त बोलत नाही. ती खरं आहे तुमचं शेट, खरं आहे. त्यांनी सांगितलं ना, जो माणूस करतो ना तो माणूस जास्त उल्लेख त्या गोष्टीचा करत नाही. कसं या क्षेत्रामध्ये जेवढं कमी बोलणार तेवढं चांगलं आहे. हे क्षेत्र वेगळं आहे, पण जेवढं कमी बोलणार तेवढं चांगलं आहे. आणि सर्वात मेन महत्त्वाचं मी ऑब्झर्व केलेलं शेटला, की ही स्पर्धा आहे ना शेट कॉम्पिटिशन म्हणून नाही खेळत आहे. ही स्पर्धा ना हे आनंद घ्यायला येतात, की धमाल करायची, मजा करायची. आम्ही सगळे मित्र आम्ही येतो, सगळे नंदी आणि त्यांचा मित्रपरिवार. संतोष तोडकर हे फक्त नाव वाटतं तुम्हाला, पण त्याच्या मागे खूप लोक त्यांच्यासाठी मेहनत घेतात आणि त्यांचं प्रेम आहे. आणि निस्वार्थ प्रेम केल्यामुळे लोक त्यांच्यासाठी आज धावून येतात. आज आम्ही सगळे मित्रपरिवार मुंबईतून आलो, ठाण्यातून आलो, कोण रत्नागिरीवरून आले, कोण पंढरपूरहून आले, असे बरेच मित्रपरिवार आहेत. आणि त्या मित्रपरिवाराला एज नाही आहे, एज क्रायटेरिया नाही आहे. एक 5 वर्षाचा 7 वर्षाचा पण मुलगा कालपासून यांच्यासोबत आहे. म्हणजे खूप आणि सगळ्यांना अडचणीत मदत करतात. इथेच नाही, पूर्ण सातारा, सांगली, कराडमध्ये सगळीकडे मदत करतात. त्याच्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की इकडे आम्ही कोणासोबत फिरतो तर संतोष शेटसोबत फिरतो. शेट, एक प्रेक्षकांचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे किंवा त्यांची इच्छा आहे की एवढ्या मोठ्या रकमेचा बैल घेणं म्हणजे ही खाऊची गोष्ट नाही. कारण ज्याला खरंच मनापासून जो नाद लागतो त्या गोष्टीसाठी माणूस कितीही पैसे घालवू शकतो किंवा पैशाचे तोलमोल करू शकत नाही. बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे की शेटजीनी एवढी बैल महागातली घेतली आणि नाद खरंच पूर्ण केला म्हणा, कारण प्रेक्षकांची मनं जिंकली तुम्ही. हा महादेवाचा नंदी आहे, याची किंमत कधी होणार नाही आणि कधी होत पण नाही. हा महादेवाचा नंदी त्या आशीर्वादानेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. मित्रांनो बघा, शेटजीनी लाखातला एक शब्द बोलला पण 100% खरं बोललाय. ह्या महादेवाच्या नंदीची किंमत करू शकत नाही आपण. भले तो कोट्यवधी रुपयाचं घेऊ द्या, कारण मुका प्राणी आहे. मुका प्राणी खरंच माणसापेक्षा प्रामाणिक असतो. आज बघितलं एवढ्या स्पीडनं गाडी धावली, ज्या मैदानात गाडी पळाली त्या मैदानात 1 नंबरनं गाडी पळाली. शेट, खरंच मुका प्राणी आहे ना, मालकासाठी जीव तोडून पळत असतो. कारण आज पण तशीच गाडी पळाली, त्या दिवशी पळायला लागतच नाही. गाडी 1 नंबर पळाली. आज काहीतरी गाडी इतिहास घडवणार आणि माझी मनापासून अपेक्षा आहे. शेठ, ह्या मुख्य प्राण्याच्या सहवासात आल्यावर काय वेगळं पण जाणवतं का? यांच्यासाठी जेवढं आपण करणार तेवढंच महादेवाच्या नंदीचा आपल्याला आशीर्वाद भेटणार. कारण काय होतं माहिती आहे का, आपण ज्यावेळेस दोस्त मित्रांनी फिरत असतो ती गोष्ट वेगळी, पण ज्यावेळेस इथं येतो त्यांनी जसं सांगितलं की एक आनंद म्हणून खेळायचे आणि सगळ्या गोष्टी दाखवायचे. पेडगावचा आनंद हा आयुष्यात कधीच आपल्याला मिळणार नाही. हा आनंद कधीच मिळणार नाही. या मल्हारविषयी काय 2 शब्द सांगताल? कारण प्रेक्षकांना कमी दिवसात त्यानं मन जिंकल्यात प्रेक्षकांची. मल्हार आमचा वेगाचा भूतच आहे. हा, मल्हारच आहे. पळताना काय वाटतं त्याला बघितलं, सीमी ज्यावेळेस पास करतो किंवा फायनल पास करतो त्यावेळेस? त्याच्यावर विश्वासच आहे मला. तो आपली मालकाची मान खाली जाऊन देणार, मला त्याच्यावर विश्वास आहे. आणि सुंदरचं तर काय बोलायचं नको, कारण सुंदर असं आहे का आता सध्या बैलगाडी क्षेत्रात बैल आहे की देखना पण तसाच आहे आणि त्याचा पळ बी तसाच आहे. आणि एका नजरेत माणूस त्याच्यावर म्हणजे अट्रॅक्शन होऊ शकतो किंवा त्याकडे लगेच अटॅच होऊ शकतो. त्याबद्दल काय सांगता? सुंदर आमचा आदतपासून आतापर्यंत टॉपमध्येच पळतोय. त्याच्याविषयी जेवढं बोलणार तेवढं कमीच आहे. आता शेठजींनी मगाशी सांगितले की टीम आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. काय वाटतं ज्यावेळेस शेठजींच्या सोबत येतात त्यावेळेस? शेठजीच्या सोबत म्हणजे येतो त्यावेळेस वेगळाच आनंद असतो. आणि तो माणूस दिलदार मनाचा राजा. कारण काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्यासोबत एवढी मोठी व्यक्तिमत्व असतं ना त्यावेळेस वेगळ्या गोष्टी पण वाटते त्या. कारण लोकांची एवढी गर्दी, प्रेक्षकांची किंवा मुलाखती होत असते, त्या बैलाच्या सोबत फोटो काढायला येते किंवा शेठजींच्या सोबत फोटो काढायला बरीच गर्दी होत असते. गर्दी होणारच की, कारण तसा माणूसच त्यामुळे गर्दी होणार. पैसा किती बी असून काय चालत नाही, फक्त त्यासाठी माणसाचा स्वभाव चांगला पाहिजे, माणसाचं सगळं चांगलं पाहिजे, त्याशिवाय बैल पडत नाही. जगात सगळ्याकडे पैसा आहे पण सगळ्याकडे क्रेज अशी नाही सगळ्याची. तुम्ही बघताय सगळ्याकडे कुठीनं पैसा आहे, पण अशी सगळ्यापाशी एका माणसापाशी अशी माणसं येणं म्हणजे ही सोपं नाही. पैसा सगळ्याजवळ आहे, फक्त माणूस कमवणं हे क्षेत्रात महत्वाचं. ती शेटकड ती स्वभाव आहे, त्यामुळे सगळं प्रेक्षक आहे ती शेटपाशी. आमचा पंढरपूर भाग असो किंवा आपला पूर्ण महाराष्ट्र असो शेटपाशी, त्यामुळे येतो. मित्रांनो बघा, हेच कमवायचे आपल्याला. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जावा, माणसं कमावली पाहिजेत जशी शेठजीने आता कमावली. शेठजी, तुम्ही कमी दिवसात चांगली तुमच्या प्रेमाची माणसं कमावली आणि बैलगाडा क्षेत्रात ज्या वेळेस इतिहास लिहिला जाणार
त्या शेवट त्या इतिहासात संतोष शेठ तोडकर हे नाव आहे ना कायम लिहिलं जाणार आहे आणि घेतलं जाणार. हो हो, तुमच्या महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादाने सर्व हे सिद्ध होईल. मित्रांनो बघा शेठजींचं बोलणं कमी असतं. काय वाटतं हो ह्या बैलगाडा क्षेत्रात? आता बिनजोड बऱ्याच होत्या त्या, पण 3 फेऱ्या ज्यावेळेस दिवसभर इथं पहिला गड झाला किंवा सेमी झाला, कारण एक वेगळं असतं. गड झाला की असं वाटतं की बाबा आता सेमीला काय होईल. ॲक्च्युली काय माहिती आहे का, दिवाळी दसरा हे सगळे सण असतात. हे पेडगावचं मैदान कोणतंही मैदान असेल, आमचा नंदी पळणार असेल ना, तोच आमच्यासाठी दिवाळी दसरा, आमच्यासाठी सण हाच आहे. आणि नंदी कोणताही पळू दे आम्हाला त्याच्याबद्दल, पण आमचे जे नंदी जेव्हा पळतात ना तेव्हा आम्हाला अभिमान का वाटतो की हा जो माणूस आहे ना निस्वार्थ भावनेने, आज ही लोकांना गरज नाही ना पंढरपूरहून यायची, स्वतःच्या खर्चाने आले, काही स्टेटनी दिले नाहीत किंवा नाही, फक्त यांची फक्त आहे ना बघण्यासाठी लोक आहेत. तर कमवलंय काय माणसाने, तर हे कमवलं आणि अशाच पद्धतीने ठाण्यात काम केलं त्यांनी. आणि आज मी ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि मला पण मग कळतं की काय माणूस कसा असावा, व्यक्तिमत्व कसं असावं, तर संतोष शेठ तोडकर सारखा असावा. मित्र म्हणून मी त्यांची वावा नाही करत आहे, पण मी त्यांचं समाजकार्य बघितलंय, लोकांना अडचणीला मदत. कोरोनामध्ये त्यांनी म्हणजे लोकांच्या घरी सगळ्यांचं धान्य पुरवलंय. इतका प्रचंड दिलदार मनाचा राजा माणूस लोक म्हणतात ना, तर त्याला बघायचं असेल तर हा व्यक्ती, हा असा माणूस. बैल हे ते सगळं वेगळी गोष्ट आहे, ते तर त्यांच्यासाठी करतच राहील, पण सगळ्यांसाठीच. एक बैलगाडा मालक म्हणून तुम्ही सगळे ओळखताय, पण एक समाजसेवा करायची किंवा बऱ्याच गोष्टी चांगल्या करायच्या ह्या पण माणसानं आपल्या जीवनात येऊन केल्या पाहिजे. ज्या त्याच्या परीने जो तो करत असतो, पण आज ते सगळ्या गोष्टी करतात आणि नंदीचा आशीर्वाद सोबत आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी होत होत्या. आता ही सहकारी पण आले होते. काय आज 2 शब्द सांगचाल? आज फायनलला ज्यावेळेस ह्या पेडगावच्या मैदानात कुठलाही नंदी गुलालास पात्र होतो ना, त्यावेळेस ही गोष्ट लाखो प्रेक्षक बघत असते ती, किंवा ही कायम आठवून राहत असते. हा बरोबर आहे. आणि मी मैदान पहिल्यांदाच बघायला पेडगावचा आलेलो आहे आणि पेडगावच्या मैदानामध्ये संतोषभाऊ तोडकरांचा ही आपला मल्हार 11-11 पळालेला बघितला, मनाला आनंद वाटला, छान वाटलं. आता फायनलला काय इच्छा? फायनलला काही एकच करायची इच्छा आहे आमची. आमची सगळी टीम करणं, त्यामुळे सांगून एक करायचं, त्यासाठी सगळे पंढरपूरचे 100% एक होतोय. शेट ज्यावेळेस मोठी मैदान आली त्यावेळेस काहीतरी घडवले तुमच्या दावणीच्या नंदीने. हो, ज्या वेळी आपल्या अस्तित्वाचा मालकाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा मल्हार काहीतरी घडून दाखवतो आणि ते मल्हारने आज सिद्ध करून दाखवलं. शेट इथनं पुढं अशीच मोठ्या खरेदी होणार का? हो, आता चालू आहे. आता मल्हार पळतो, आता खरेदी आता करायची नाही, जेव्हा करायची तेव्हा करणार. काय सांगचाल? जी प्रेम आहे तुमची, आता नवीन भरपूर क्रेज आहे तुमची, त्यांना काय सांगचाल? हाय, सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. चाहता वर्ग इथं आलेला आहे, त्यांच्या मनापासून, सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आता मोठ्या कुठल्या मैदानात नंतर दिसतील ह्यानंतर? आता बघू, जसं मैदानाला वेळ मिळेल तसा मैदानात येत राहणार. मित्रांनो, आपण शेठजींना किंवा मल्हार असेल किंवा सुंदर असेल, त्यांची सगळी टीम असेल, त्यांना शुभेच्छा करूया की आत्ता जशी नंदी त्यांची बोलायला जाते तशी कायम चर्चेत राहतील. धन्यवाद. तुमच्या पण मनापासून धन्यवाद.